टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरी आयोजित करण्यात आले। या कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हिंगोलीत एका बँकेच्या नूतन इमारतीची वेळ सकाळी 11ची होती आणि कार्यकर्ता मेळाव्याची वेळ सकाळी 11 वाजताची होती। मात्र ओमप्रकाश देवडा बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन कार्यक्रम आधी होणार होतं हे माहीत असूनही कार्यकर्ता मेळाव्याची वेळ ही दुपारनंतर ठेवायला पाहिजे होती। ठरल्याप्रमाणे आधी बँकेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं। उद्घाटनाला वेळ लागल्यामुळे कार्यकर्ता मेळावा 3च्या दरम्यान सुरू झाला। 4 तास उशिरा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते माघारी परतले। जे कार्यकर्ते प्रमुख पाहुण्यांसाठी थांबले त्यांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। उन्हाचा मारा आणि कार्यक्रम उशिरा यामुळे काही कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांचे मार्गदर्शन सुरू असताना चक्क झोपी गेले। रावसाहेब दानवे यांचं भाषण तसं मजेशीर असतं, मात्र रावसाहेब दानवे यांच्या भाषणात जर कोणी कार्यकर्ते होती तर ती जात असेल तर कार्यकर्त्यांची कार्यकर्ता मेळाव्यातच काय हाल झाले असेल हे आपणाला लक्षात येईल। सदस्य संख्या वाढवण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला, मात्र कार्यकर्त्यांची या मेळाव्यात चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी 2 मोठे नेते दुसऱ्या कार्यक्रमासाठी हिंगोलीत येत असतानाच फायदा उचलत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला। मात्र वेळेचं नियोजन व्यवस्थित न झाल्यानं आणि ढिसाळ नियोजनामुळे व वेळेवर कार्यकर्ता मेळावा सुरू न झाल्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली। संघटन आहे ते जर मजबूत असेल तर तुमच्या पदावर राहण्याला अर्थ आहे। तुम्ही पदावर आहे आणि ज्या पक्षाच्या पदावर आहे त्या पक्षाचं संघटनच मजबूत नाही तर पद असून सुद्धा तुम्हाला समाजामध्ये किंमत मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। मी तर इतके कार्यकर्ते बघितलेत। मी फार छोट्या गावचा कार्यकर्ता आहे। मी ज्यावेळेस गावचा सरपंच झालो, सरपंच आणि भारतीय जनता पार्टी नव्हती तेव्हा